वाशिममध्ये अभिनेता गोविंदा यानं राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी रोड शो केलाय। वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून राजश्री पाटील यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले। त्यांच्यासाठी गोविंदानं प्रचार केला। यावेळी गोविंदाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली। वाशिममध्ये गोविंदाच्या रोड शो दरम्यान पाकिटमारी करणाऱ्या चोराला नागरिकांनी चांगला चोप दिलाय। यवतमाळमधील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी गोविंदांचा रोड शो सुरू होता। यावेळी खिसे कापून गर्दीचा फायदा घेत चोरी केली, मात्र नागरिकांनी त्याला रंगेहात पकडून मारहाण केली। आदित्य ठाकरे 16 एप्रिलला धाराशिव दौऱ्यावरती आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य उपस्थित राहणार आहेत। यावेळी बाईक रॅली काढण्यात येणार असून त्यानंतर आदित्य संवाद साधतील। सांगलीत काँग्रेस कार्यालयावर विशाल पाटील यांच्या उपस्थितीत नवीन डिजिटल बोर्ड लावण्यात आलाय। काल त्यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयावरील काँग्रेस नाव पुसलं होतं। त्यानंतर आज विशाल पाटलांनी काँग्रेस कार्यालयाची पाहणी केली। यावेळी बोर्ड लावण्यात आलाय, तसंच कार्यकर्त्यांना संयम बाळगायचं आवाहन करण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरचे मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरेंच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालंय। यावेळी संजय राऊतांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। उद्घाटनाला अंबादास दानवे तसंच महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते। धाराशिव लोकसभेसाठी निवृत्त पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांना वंचितमधून उमेदवारी देण्यात आली आहे। आंधळकरांनी बार्शी शहरात मिरवणूक काढून शक्तीप्रदर्शन केलं। त्यांच्या उमेदवारीमुळे धाराशिव लोकसभेची निवडणूक तिरंगी होणार आहे। हातकणंगलेत शिवसेना उमेदवार धैर्यशील मानेंविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढण्यावर आमदार प्रकाश आवाडे ठाम असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। कोल्हापूर दौऱ्यावर मुख्यमंत्री आणि प्रकाश आवाडे यांची अर्धा तास चर्चा झाली। यात नेमकी काय चर्चा झाली हे सांगायला आवाडेंनी नकार दिला। नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही। याबाबत चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचं विखे पाटलांचं म्हणणं आहे। मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अंतिम निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया विखे पाटलांनी दिली आहे।